नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाला आज काय हा एवढा पसारा घेऊन बसले. तर आज तुमच्यासोबत मी माझ्या देवघरातलं जे साहित्य आहे, मी काय काय साहित्य वापरते, कशा कशासाठी वापरते ते, आणि माझ्या देवघरातलं स्टोरेज. तर आज खरं तर सगळं साफ करायला काढलं होतं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर पण करावं. तर म्हणून आज मी ते सगळं साहित्य काय काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर एखादी वस्तू तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ पण कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. कारण काय होतं ना, तुमच्या कमेंटमुळं मला खरंच खूप छान मोटिवेशन मिळतं आणि मला अजून छान छान व्हिडिओ करण्यासाठी मला प्रोत्साहन पण मिळतं. त्याच्यामुळं कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. आपण बायकांना जसं नवीन नवीन गोष्टी घ्यायला आवडतात, सजायला आवडतं, स्वतःसाठी काहीतरी खरेदी करायला आवडतं, तसंच आपल्याला आपल्या देवघरातही वेगळ्या वेगळ्या वस्तू असायला हव्या असतात. आणि आपण असं कुठेही गेलो काही तर आपण खरेदी करत असतो. माझं तरी तसंच आहे. मी कुठे गेले तरी मला माझ्यासाठी जेवढी घ्यायची आवड नसते ना एखाद्या गोष्टीची, वस्तूची, तेवढी देवघरासाठी एखादी वस्तू दिसली तर मला खरंच खूप आवडतं घ्यायला आणि मी ती घेतेच. भलेही माझ्याकडे असली तरी सुद्धा मला ती परत परत अशी घ्यायची असते. आणि अशामुळे माझ्याकडे भरपूर अशा देवघरासाठी वस्तू झालेल्या आहेत. आणि स्वामींच्या कृपेने म्हणा माझ्याकडे तेवढं आता स्टोरेज पण आहे. तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझं देवघरातली वस्तू किंवा जे साहित्य आहे तर ते ठेवण्यासाठी माझी जागा कशी आहे, स्टोरेज कसं आहे आणि मी ते कसं ठेवते, माझ्याकडे काय काय साहित्य आहे. तर हे बघा, हे जे देवघराच्या खाली म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं का किचन आहे. किचनवरतीच मी ते देवघर माझं ठेवलेलं आहे. कारण तिथं बेसिंग पण आहे, पाणी पण आहे तिथल्या तिथं. आणि हे खालची सगळी जागा आहे ती मला या सगळ्या देवघरातल्या वस्तूंसाठी होईल यासाठीच मी किचन ते तोडलं नाही किंवा देवघर मी खाली घेतलं नाही. कारण माझ्याकडे भरपूर अशा वस्तू आहेत ठेवण्यासारख्या. आणि त्या सगळ्या एकत्र असल्या ना तरच आपल्याला ते वेळेवरती मिळतात. नाहीतर मग इकडं तिकडं कुठे पण आपण ठेवतो आणि मग असं होतं का लक्षात पण राहत नाही की आपल्याकडं काय काय आहे. आणि माझं तरी तसंच होतं. भरपूर माझ्याकडे वस्तू असतात, मी घेते पण कधी कधी विसरून पण जाते. आणि मग देवघरात पण मग आपला तेवढा वेळ पण वाचतो आणि पटकन हाताशी वस्तू पण मिळते. तर हे जे आहे तर माझं पूर्वीचं जे देवघर होतं तर ते तुम्ही बघितलं पण असेल एखाद्या व्हिडिओमध्ये वगैरे. तर तिथले जे ड्रॉवर होते तर ते ड्रॉवर मी इथे त्याचा यूज केला. कारण हे पूर्ण मोकळं ठेवलं असतं तर मग भरपूर अडचण झाली असती वस्तूंची. त्याच्यामुळे हे ड्रॉवर एकदम आरामात बसत होते. म्हणून मग ते काढल्यानंतर हे ड्रॉवर आम्ही इथे जस्ट असेच ठेवून दिले. आणि देवघर सुद्धा मी अजिबात फिटिंग केलेलं नाही, खूप जास्त हेवी आहे ते. त्याच्यामुळे ते तसंच ठेवलं तरी ते अजिबात हलणार नाही असं आहे. तर त्यावरती पण मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. कारण मग त्याच्यावरती पण कमेंट होत्या. पण आता ड्युटी पण आहे, बाळ आहे, घरचं काम आहे, त्या सगळ्यातून मी खरं थोडासा वेळ मिळतो त्यात मी पटकन गडबडीत असं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळं प्लीज अजिबात व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पण काहीतरी जे तुमच्या कामाचं आहे तर तेही तुम्हाला काहीतरी आवडेल आणि मग तुम्हाला काहीतरी आयडिया येईल. तर हे आहे माझं असं स्टोरेज. आणि इकडचा जो आहे हा कोपरा म्हणजे जिथं आपण किचनचं सिलेंडर वगैरे ठेवतो तर ती जागा आहे ती. तर त्याच्यावरती माझ्या साहेबांनी आडवा असा प्लाय टाकून घेतलाय बघा. म्हणजे डबल केलेला आहे. म्हणजे जागा पण भरपूर मिळते. म्हणजे एवढं मोठं आहे तरी सुद्धा मला जागा कमी पडली म्हणाला तरी पण चालेल. तर आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडचं जे साहित्य. सुरुवात आपण रांगोळीपासून करूया. जे रांगोळीचे साचे आहेत, मी कुठे पण जाऊ दे मला जर हे दिसलं तर मी घेतेच. माझं मन काही अजिबात राहत नाही. त्याच्यासाठी मला हा पुठ्ठ्याचा अक्षरशः पूर्ण बॉक्स घ्यायला लागला. म्हणजे असंच घरातल्या घरात मला सापडला. तर इकडं तिकडं वस्तू नको पडायला किंवा ती सापडायला पण सोपी जाईल या उद्देशानं मी सगळ्या गोष्टी अशा एकत्र ठेवते. म्हणजे वेळेला पटकन आपल्याला सापडतील आणि ते ठेवायला पण व्यवस्थित ठेवलं जातं, जागा पण कमी लागते.
तर या पद्धतीने माझ्याकडे भरपूर असे रांगोळीचे साचे आहेत. आणि हे जे मी हातामध्ये दिसतंय तर हे मी ऑनलाईन घेतलं होतं, जे दिवाळीसाठी वगैरे सणावाराला आपण डेकोरेशन करतो तर ते. आणि हे पण मी मिशोवरून ऑनलाईनच घेतलेलं आहे. तर हे तर मला प्राइस नाही आठवत, कारण आता खूप वर्ष झाली त्याला, त्याच्यामुळे ते काय आठवत नाहीये मला. पण ते खूप छान आहे. पटकन त्याच्यावरती रांगोळी टाकली का ते एकदम छान असं दिसतं. कमळाचं आहे ते, लोटस असं त्या पद्धतीचं. आणि हे जी रांगोळी टाकायची जी एक चाळण आहे, गाळण आहे, आणि हा एक असा डब्बा आहे. तर त्याच्यामध्ये पटकन रोजच्या रोज आपल्याला छोटीशी अशी रांगोळी काढायची असली का हा एकच डब्बा घेतला तर आपलं काम होऊन जातं. तर असा पण एखादा डब्बा तुम्ही रांगोळीसाठी करू शकता. आणि हे बघा माझ्याकडं रांगोळी एवढी आहे माझ्याकडं का मला खरंच लागते पण मला. आणि माझं असं आहे की मला एकच वस्तू डबल 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 तीच वापरायला असं नाही आवडत, किंवा रंग पण. मग त्यातल्या त्यात मला पिवळा आणि लाल मी जास्त यूज करते, त्यामुळे तोच माझा जास्त असा संपतो. कारण त्या कलरने रांगोळी काढल्यानंतर असं इतकं छान असं वाटतं बरं का. त्याच्यामुळे आहे, बाकीची जास्त एवढी काही संपत नाही. मग आता मी 2 दिवसापूर्वी माझ्याकडची संपली होती तर मी आता ते 2 मी नवीनच आणले होते. आणि हे पण छान आहे, जे छोट्या छोट्या डब्या आहेत, पटकन आपल्याला रांगोळी अशी स्प्रेड करायला, किंवा आपण मोठी एखादी सणाला वगैरे रांगोळी काढताना लागते. आणि माझं असं आहे की मी एखाद्या गोष्टी वस्तू एक्स्ट्राच आणून ठेवते. कधी पण अचानक कधी पण आपल्या डोक्यात येतं काहीतरी करायचं आणि त्यावेळेस होऊन जातं, म्हणून भरपूर अशा रांगोळ्या पण आहेत. आणि हा जो कलश आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती आपले साडी ड्रापिंगचे देवीचे व्हिडिओ बघितले असाल किंवा नसाल तर नक्की बघा. तर हा कलश मी त्यासाठी वापरते. आणि हे आहे घंगाळ. तर हे घंगाळ पण म्हणजे सणावाराच्या वेळी, लक्ष्मीपूजनच्या वेळी, किंवा त्याच्यामध्ये गणपतीच्या वेळी ते होतात. हे छोटे घंगाळ आहेत बघा, ते आपल्याला खूप युजफुल होतात प्रत्येक गोष्टीला. म्हणजे आपण रोज सुद्धा आपण त्याच्यात पाणी टाकून छान असं त्याचं यूज करू शकतो, किंवा अभिषेक घालायला आपल्या देवांना वगैरे. आणि हे तांब्याचे तामण आहेत ते माझ्याकडं. हे अशा ताट वगैरे पण भरपूर आहेत अभिषेकसाठी वगैरे. म्हणजे एक्स्ट्राच माझ्याकडे गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. आता हे आहे ते आपण आरती वगैरे करण्यासाठी छोटे छोटे ताट आहेत, तर ते पटकन आपल्याला अभिषेकसाठी पण होतात. मोठे आपल्याला देव ठेवायला आपण एकाच ताटामध्ये सगळं करत नाही, त्याच्यामुळे बघा माझ्याकडे भरपूर अशी ताटं पण आहेत की प्रत्येक गोष्टीसाठी असायला पाहिजे. हा तांब्या माझ्या सासूबाईंनी मला दिलाय. त्या कुठेतरी देवाला गेल्या होत्या तर तिथून त्यांनी आणलेला. आणि हा अखंड दिवा आहे, तो मी नवरात्रीसाठी घेतला होता अगोदर. आणि त्याचा म्हणजे त्याच्यातलं तेल आहे ना पूर्ण संपत नाही, ते अर्ध तेल राहतं आणि ती वात थोडीशी शांत होते. त्याच्यासाठी मला तो तेवढा युजफुल वाटला नाही. पण मग त्याच्यानंतर आम्ही बाप्पा मोरयाच्या स्टोअरमध्ये गेलो होतो, तर त्यावेळेस असं काही नव्हतं का हा अखंड दिवा घ्यायचाच, असं अजिबात काही नव्हतं. पण माझ्या साहेबांना आवडला, त्यांनी मनानेच घेतलेला आहे तो. आणि मग तोही झाला, तो पण चांगला आहे. आता प्राइस मला आठवत नाही त्याची. आणि माझ्याकडे दिवे वगैरे पण भरपूर आहेत, बाकीचे अजून 2-3 तर मी नव्हते. जे आहे देवासमोर होता तो एक, आणि बाकीचे अजून 2-3 होते तर ते दुसरीकडे होते, मग ते नाही घेतले. असे दिव्यांचं वगैरे, आता हे 2 दिवे आहेत जे लक्ष्मी दिवे आहे, त्याच्यावरती लक्ष्मीचा असतो म्हणजे चिन्ह आहे त्याच्यावरती, तर ते मी मिशोवरून घेतलेला आहे. आणि हा बघा दगडाचा दिवा आहे, खूपच सुंदर आहे हा पण दिवा. मला आता 2 दिवसापूर्वी मार्केटमध्ये दिसला, तर मग मी घेतला, म्हटलं कधी पण होईल असावा म्हणून मग घेतला. मला फक्त 100 रुपयाला तो मिळाला होता. आणि हे पंचपात्र जे आपण देवघरात आपल्याकडं म्हणजे सगळ्यांच्या घरी असतात या गोष्टी. आणि हा एक चांदीचा दिवा आहे, खूप छान आहे तो पण. म्हणजे जसं जसं आपण त्याला घासू तशी त्याला छान अशी चमक येते. आणि हे हळद कुंकू हे पण बाप्पा मोरयाच्याच स्टोअर मधून आम्ही शॉप मधून घेतलेलं होतं. एकदम ऑर्गॅनिक आहे, का त्याचा कलर वगैरे केमिकल अजिबात नाहीये. हे आहे अभिषेक पात्र आहे. तर हे आपल्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, आपली शिवपिंडी आहे, तर त्याच्यावरती सुद्धा अभिषेक आपण घालू शकतो छान. आणि हा देवीचा मुखवटा आहे बघा, खूप सुंदर आहे. मी हा 1100 रुपयाला घेतला होता, मुंबईलाच काहीतरी मार्केटमध्ये घेतला होता मी. मार्गशीर्षच्या गुरुवारी वगैरे आपण छान असं लुक करतो, तर त्यासाठी तेव्हापासून आहे माझ्याकडे. आता हे आरतीचं ताट आहे, याच्यामध्ये दिवा आहे, तो देवाजवळ आहे लावलेला, किंवा माझ्याकडे तोच देवाजवळ मी ठेवते. तर हे खूप हेवी असं ताट आहे, याच्यात 2 वाट्या
परत घंटा, कलश आणि अगरबत्तीचं स्टँड असं 3,500ला मी ते ताट घेतलेलं होतं तेव्हा. आणि खूप जड आहे ते आणि खूप छान डिझाईन मला वाटली होती, त्याच्यामुळे मी तो असंच घेतलेलं. मी कुठे पण गेली ना आम्ही तरी आम्हाला जे छान वाटतं ते आम्ही घेतोच. आता हे देवीचे मुखवटे आहेत, हे मी बाप्पा मोरया त्यांच्याच दुकानातून हेच घ्यायला गेली होती. पण मग अजून 2-4 गोष्टी ज्या आवडल्या तर त्या मी सोबत घेतल्या होत्या. तर छान मुखवटे मला मिळाले होते तेव्हा. म्हणजे असंच मार्गशीर्षच्या त्याच्या अगोदर मी गेली होती वाटतं, हा. आणि तेव्हा मी घेतले होते, कारण मला गणपतीच्या वेळी. कारण मग आपले साडी ड्रापिंगचे व्हिडिओ भरपूर आहेत चॅनलवरती, तुम्ही नक्की बघा. तुम्हाला जर कलश सजवायचा असेल, देवीला साडी नेसवायची असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. आता हे आपले रुद्राक्षांची माळा वगैरे आपल्याला जपसाठी किंवा होतात असे देवघरामध्ये, ते पण असावं कायमच. आणि आता हे जे आहे स्वामींचे जे तुम्ही नेहमी बघता ड्रेस किंवा फेटे वगैरे, आणि हे जे अखंड दिवा आहे त्याच्यातल्या वाती त्यांनी मला एक्स्ट्रा दिल्या होत्या, तर ते आहे. आता हे बघा, जे गंधगोळी आपण म्हणतो, हातावरती उघळवून आपण देवांना गंध लावतो, तर ते केशरचं आणि चंदनचं असे 2 प्रकारचे गंधगोळी माझ्याकडे आहेत. आणि डब्बी पण आहे, अशा कांडी पण आहेत गंधगोळीच्या. तर आपल्याला खूप सोपं जातं. तर हे मी पंढरपूरला आणि कोल्हापूरला, आदमापूरला गेली होती तेव्हा काहीतरी एक घेतली होती आणि पंढरपूरला घेतली होती. तर त्याच्यामध्ये पाणी आपण मिक्स करून डायरेक्ट लावायला खूप सुंदर आहे आणि त्याचा सुगंध पण छान आहे. आणि ही पावडर फॉर्म मध्ये आहे बघा. हे जी चंदन पावडर आहे ती पावडर पण आहे. म्हणजे अशा 3-4 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माझ्याकडे असतात. आणि हा जो स्प्रे आहे, सुगंधी स्प्रे आहे, तो देवघरामध्ये देवपूजा झाल्यानंतर मी थोडासा असा स्प्रे करते. तर खूप छान आहे तो पण. आणि गोमूत्र, गंगाजल आणि ती चंदन पावडर आहे ती. तर हे मी जेव्हा उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन करतो, तर त्या हळदीमध्ये ते मिक्स करून हळदीचं लेपन करण्यासाठी माझ्याकडे ते नेहमीच असतं. तर त्याचा मी वापर त्यासाठी करते. आणि आता ही चंदन डबी आहे आणि हे अत्तर आहे, हिना अत्तर. ते मी स्वामींसाठी घेतलं होतं. तर त्यांची पूजा करताना मी थोडंसं त्यांच्या हाताला वगैरे सांगायला लावत असते. आणि हे आहे ते धूप आहे डब्बीतलं. तर हे माझ्या सासूबाईंकडे होतं, त्यांनी मला दिलेलं होतं ते धूप. ते मी कधीतरीच यूज करते. आणि हे पण धूपच आहे ते. कांदी आहे, मी इथं लोकल स्टोअर मधूनच आणली होती, पण खूप सुंदर आहे, छान आहे, मस्त. त्याचा पण सुगंध मस्त येतो. आणि आपण रोजच ह्या गोष्टी वापरतो, त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा साहित्य आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे आपण कधी, म्हणजे माझं तर नेहमी असंच होतं का कुठली गोष्ट अशी संपल्यानंतर आणायची अशी गरज पडत नाही माझ्याकडं. मी कुठे पण गेली तरी माझ्याकडं एक्स्ट्रा असतंच सगळं. त्यामुळं त्या गोष्टींची अशी कधी कमी भासत नाही. रोजच्या रोज या गोष्टी लागतात आणि तेवढा पुरवठा पण होतो. आणि अगरबत्ती पण आहे, तर ती बाप्पा मोरयामधूनचीच अगरबत्ती आहे, खूप सुंदर आहे. सगळ्यांनी त्याचा जर कोणी कोणी घेतली असेल तर त्यांना नक्कीच त्याचा अनुभव असेल, खूप छान आहे. आणि हे जे आहे ते वातींसाठी वगैरे ते पण आपल्याला रोज 2-2 लागतात, तर म्हणून ते पण माझ्याकडे एक्स्ट्रा असतं. हे चंदन पावडर, गुलालाची डब्बी पण आहे, कधी पण आपल्याला लागतो. हे तांदूळ आहेत, जे देवघरामध्ये माझ्याकडे सगळं अवेलेबल असतं. म्हणजे सगळं हाताशी, असं सतत सतत आपल्याला फेऱ्या घालायची गरज पडत नाही. कापूर झाला तर हा साधा कापूर आहे आणि भीमसेन कापूर पण आहे. भीमसेन कापूर पण घरात असा छान त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो आणि छान वाटतं, एकदम फ्रेश असं वाटतं. आणि तो म्हणजे वेडा वाकडा असतो, असा त्याला कोणताही आकार नसतो. असा तो भीमसेन कापूर नक्की आपल्या पूजेमध्ये, घरामध्ये नक्की आपल्याला तो लावायला पाहिजे. आता ही डब्बी जी आहे तर याच्यामध्ये सुपारी आहेत. आपण जी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करतो, तर ती सुपारी नाव नाव टाकून कागदामध्ये मी अशी बांधून ठेवलेली आहे. त्याच सुपारीचा मी प्रत्येक पौर्णिमेच्या सत्यनारायणच्या पूजेला वापर करते. आता हे जे आहेत ते स्वामींचे वस्त्र आहेत, तर ते मी छान असे एकत्र, मी अक्कलकोटला गेली होती त्यावेळेस आणि घेतलेले होते. पण इथे लोकलमध्ये पण 2-3 मला मिळाले होते. पण खरं सांगायचं तर मला जसे स्वामींसाठी वस्त्र पाहिजेत तसे मला खरंच मिळालेच नाही अजिबातच. तर तुम्हाला जर एखादा नंबर माहिती असेल किंवा एखाद्या ताईंकडे मिळत असेल तर प्लीज मला नक्की सांगा, किंवा मला नंबर तसा द्या कोणत्या, जर तुम्हाला ताईंना माहित असेल का तिथे छान वस्त्र मिळतात तर मला नक्की सांगा. मला खरंच घ्यायचे आहेत, मला इथे कुठेच मिळाले नाही.
तर मला नक्की सांगा. तर हे जेवढे माझ्याकडे मिळाले हे जे आहेत ते, आणि हे छोटे छोटे आपण देवींसाठी वगैरे आपण मी रोज तर नाही देवींसाठी घालत, पण सणावाराला मी नक्की म्हणजे सगळ्या देवांना वस्त्र वगैरे छान असं सजवते. आणि हे जे आहे ते देवघरात आपण पाटावरती किंवा चौरंगावरती अंतरण्यासाठी हे जे आहेत लाल पिवळे असे वस्त्र, तर ते पण माझ्याकडे भरपूर आहेत. हे जे खणाचे आहेत ते मी कलश म्हणजे कलशाला साडी नेसवण्यासाठी असे घेतले होते, आणि देवपूजेसाठी पण आपण त्याचा वापर करतो. आता हे जे पिवळे आहेत वेल्वेटचे वस्त्र, तर हे वॉशेबल आहेत, खूप छान आहे ते पण, म्हणजे डेकोरेशनसाठी म्हणा किंवा देवपूजेसाठी म्हणा किंवा देवघरामध्ये खाली अंतरण्यासाठी कपडा सुद्धा म्हणा, त्याचा खूप छान वापर होतो. तर हे बघा, आणि व्हाईट कपडा पण आपल्याला नेहमी लागतो पूजेसाठी, तर तोही आहे. आणि मी जे पूजेसाठी साहित्य वापरते तर ते फक्त आणि फक्त पूजेसाठीच वापरते, त्याचा मी दुसरीकडे कुठेही यूज करत नाही. तर हे बघा, खूप छान असा येलो कलरचे कपडे आहेत, वॉशेबल आहेत ते. आणि हे जे लाल कपडे आहेत तर हे असंच देव पुसण्यासाठी किंवा देवघरातच यूज करण्यासाठी आहे. तर आता हे आहे ना, ते माझं अगोदरचं देवघर होतं ना, तर त्या देवघरातल्या पायऱ्यांवरचं हे वस्त्र आहे. वेलवेटच आहे, पण हा कपड्यामध्ये मी जरा फसली होती, कारण ते वॉश केलं ना का त्याचे असे तुकडे पडतात, ते तेवढं टिकावदार अजिबात नाहीये, ते धुतलं का खराब होतं. तर आणि पण त्याच्या बाजूला मी अशी लेस छानपैकी लावून घेतली होती, घरीच लावली होती माझ्या साहेबांनी त्यांच्याकडूनच, की अजून त्या देवघराला छान असा लुक येतो, आणि बाजूचा जो धागा वगैरे आहे तो पण निघत नाही. तर हे खणाचे पण 2 घेतले होते. तर हे सगळं देवघरासाठीच, म्हणजे वेगळं वेगळं आपण प्रत्येक वेळी पूजा करताना हे सगळं जे आहे ते मी फक्त आणि फक्त देवघरासाठीच यूज करते. मी त्याचं दुसरीकडं म्हणजे देवाच्या कोणत्याही पूजेसाठी, तर आता इथे बघा मी तुम्हाला म्हटलं तसं वॉश केलं का त्याचे असे तुकडे तुकडे पडतात, आणि ते खूप खराब दिसतं मग. त्याच्यामुळे ते कपडा मी परत घेतला नाही. आणि तुम्ही पण असं कडकवाला वेल्वेट मधला कपडा अजिबात घेऊ नका, कारण ते अजिबात चांगलं नाही लागत. जे सॉफ्ट वालं वेल्वेट असतं, वॉशेबल असतं, तर तेच घ्यायचं. आणि हा जो डब्बा आहे तर मी स्वामींना जेव्हा असं आईचं रूप देते, साडी घालते किंवा गंगावळ घालते, केसांचं वगैरे, किंवा असा मुकुट घेतलेला मी असा खड्यांचा वगैरे, तर त्याच्यासाठी मी त्यांचं सगळं साहित्य, गळ्यातलं ज्वेलरी वगैरे, तर ते या डब्यामध्ये मी ठेवलेलं आहे. जेव्हा पण मला वाटतं का मी स्वामींना छान असं आईचं रूप देते, तर त्यावेळेस मी याचा वापर करते. आणि इथे जे आहे तर देवांना पितांबरी ॲक्लिन पावडर मी वापरते, तर ते आहे. आता आपल्या देवघरामध्ये आपल्याला बुक्का पण लागतो, कधीतरी लागतो, पण लागतो, तर तो पण आहे. ही मोठी अगरबत्ती आहे, तर गणपतीच्या वेळी आपल्याला लागते, तर ती पण माझ्याकडे आहे. आता हे आहे ते आपलं छान उपासनेचं सगळी पुस्तकं आहेत, आपली नित्यसेवेचं भरपूर असे आहेत. आपलं दुर्गा सप्तशतीचं आहे, गुरुचरित्र आहे. तर असे वेगळे वेगळे जे आहेत ते जे नित्यसेवेचं आहे, मंत्र आहे, जप आहे, तर या सगळ्या गोष्टी रोजच्या आहे. गुरुचरित्रचं आपण जेव्हा करतो तर तेव्हाच आहे. या पद्धतीचे छान असे पूजा करताना आपण छान छान असं सजवतो, तर ते पण मी मिशोवरून घेतलेलं होतं. तर ते आहे. आणि हे पण जे आहे ते दिवे ठेवण्यासाठी स्टँड मिळतं, हे मी मिशोवरून घेतलं होतं. तर असंच मला आवडलं, तर मी ते घेतलं होतं तेव्हा. आणि ह्या 2 समया घेतल्या होत्या. खूप मोठ्या होतात खरं तर या. डेलीसाठी आपल्याला, म्हणजे मला 2 छोट्या समया घ्यायच्या आहेत, त्या माझ्याकडे नाहीयेत. ह्या खूप मोठ्या होतात, मग ते सतत सतत घासायला खूप जड जातं खरं तर रोज रोज वापरायला. आणि जे मी तुम्हाला पायऱ्यांचं दाखवलं, तर ते मी जस्ट फक्त बनवलंय, त्याला अजून कलर करायचा बाकी आहे. त्यामुळं मग ते ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन का ते मी कसं करेन तेव्हा. आणि हे छान असं माझं देवघर किती सुंदर, आणि खूप छान छान तुमच्या कमेंट्स असतात देवघराबद्दल, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि जे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवलं, तर मी ते कसं ठेवलंय ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर भरपूर असं स्टोरेज आहे. तर या पद्धतीनं मी ते असं ठेवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि खूप छान छान अशाच कमेंट्स करत राहा. अजून तुमचे काय विचार असतील, काही प्रश्न असतील, तर ते पण मला सांगा, म्हणजे मला कळेल अजून काही नवीन करता येईल. तर चला मग पुन्हा भेटूया. बाय.